ऐकूया आदरणीय डॉक्टर कुंभारडे यांच्या विचारांना. छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज फार कमी तुमचा. भारत माता की. भारत माता की. खऱ्या अर्थानं चांदवड देवळा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सर्वपक्षीय उमेदवार, चांदवड देवळा परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार केदार नाना यांच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी आज या ठिकाणी आपल्या दुर्गा मातेच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी दुर्गा मातेच्या आशीर्वादानं या ठिकाणी सुरुवात होते. आदिशक्तीचा नाना जेव्हा आशीर्वाद असतो आणि त्या आदिशक्तीच्याच कृपेने तुमचाही जन्म झालाय, म्हणूनच आपलं नाव केदार ठेवलंय, केदार मातेच्या. आणि ती जेव्हा आशीर्वाद देत आहे तेव्हा अशा प्रकारचं वादळ लोकांच्या रूपानं तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. खरं तर गेली मागच्या आठवड्यापासून संपूर्ण चांदवड तालुक्याचा प्रचार दौरा सुरू झाला. 112 गावांपैकी जवळजवळ 90 गावांचा प्रचार पूर्ण झाला. आणि प्रचारानंतर नानांनी सांगितलं की माझा देवळाच पाठीमागे राहतोय, मला तिकडे जाणं गरजेचं आहे. म्हणून 1-1.5 दिवसाचा दौरा शिल्लक ठेवून आज या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. नाना, तुम्हाला आम्हाला पाठिंबा द्यायचं एकच कारण आहे की अन्याय काय असतो हा आम्ही जवळून बघितलाय. 2009ला मी त्यावेळेस अपक्ष उमेदवाराच्या पाठीमागे होतो. तुम्ही इकडनं जेवढी होईल तेवढी योगेश आबा वगैरे सगळ्यांनी खऱ्या अर्थानं मदत केली. आणि त्यावेळेस मला शब्द दिला होता की पुढच्या वेळेस तू. 2014 आली, तसे काही चिन्ह दिसले नाही, म्हणून मला भारतीय जनता पार्टीने पक्षप्रवेश केला. त्यावेळेस मला सांगण्यात आलं की तुला उमेदवारी देतो म्हणून. त्यावेळेचे तावडे साहेबांनी माझा प्रवेश मतदारसंघात केला. आबा, ज्या ज्या लोकांना आणि बाबांनीच मला त्यावेळेस सांगितलं तू भाजपमध्ये जा म्हणे, काही तर तू काँग्रेसला तिकीट असल्यामुळे तुला मिळणार नाही. आणि मी त्यावेळेस बाबांचं ऐकून भाजपमध्ये गेलो. मला सांगण्यात आलं होतं की तुमची उमेदवारी नक्की आहे, म्हणूनच तुमचा मतदारसंघात प्रवेश करतोय. ज्यांचे प्रवेश मतदारसंघात केले त्यांच्या उमेदवारी निश्चित होत्या. ज्यांना प्रवेश द्यायचा, ज्यांचे प्रवेश प्रदेश कार्यालयात झाले त्यांच्या उमेदवाऱ्या कदाचित नसतील. आणि म्हणून माझा प्रवेश त्यावेळेस तावडे साहेबांनी भारतीय जनता पक्षात केला आणि जवळजवळ संपूर्ण रान त्यावेळेस उठवलं. शेवटच्या मिनिटाला तुम्ही काय गुल्फ्या केल्या मला माहित नाही, माझा पत्ता कट झाला. माझ्या मते सिंहाचा वाटा तुझा नाहीये, परंतु स्वर्गवासी DS बाबांचा असावा. त्यांनी सांगितलं की माझ्या पोराला माझ्या डोळ्यासमोर या ठिकाणी एकदा आमदार कर, नंतर आम्ही तुम्हाला मदत करतो. तूही त्यावेळेस शब्द दिला होता. आणि आम्ही दोघांनी इलेक्शन हातात आपलं 14ला नाही घेतलं. त्यावेळेस माझी उमेदवारी कट झाली आणि मलाही राग आला, माझ्यावर अन्याय झाला होता. मी प्रचंड ताकदीने त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारी केली. आमच्या माऱ्यामारीचा, आमच्या सगळ्या उमेदवारांचा खऱ्या अर्थानं तुम्हाला फायदा झाला आणि तुमचा जन्म झाला, अन्यथा जन्म पण झाला नसता. त्यावेळेस माझी बदनामी करण्यात आली की डॉक्टरांना आम्हीच पैसे दिले, डॉक्टरांना आम्हीच उभं केलं आणि आमच्यासाठी डॉक्टर उभे राहिले. आत्ताचे जे उमेदवार आहेत त्यांनी तर सगळ्या गाभा भाषणांमध्ये माझीच बदनामी सुरू केली की नाही, मला पाडण्यासाठी उभा राहिला. जो माणूस पाडण्यासाठी उभा राहतो तो 1 नंबरची मतं घेतो का तालुक्यात? जनतेने 1 नंबरची मतं माझ्या तालुक्यात मला दिली होती. तुमच्याकडे जर थोडासा टेको लागला असता ना, जसं आता नाना लावलाय आम्ही तिकडनं, तर त्यावेळेस मी आमदार झालो असतो. तरी पण मी थांबलो. लोकांनी मला तो पराजय मला मान्य केला. पण भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं मला असं वाटलं केंद्रात आपलं सरकार आहे, राज्यात आपलं सरकार आहे, आपण आहे त्या सत्तेत राहिलं पाहिजे, आहे त्या आमदार सोबत काम केलं पाहिजे. आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की राहुल दादांबरोबर काम करायचं. त्यांना एकच शब्द दिला 19लाही मला शब्द दिला. मी पुन्हा तयारी केली. गिरीश महाजन साहेबांनी शेवटच्या मिनिटापर्यंत सांगितलं की तुझं उमेदवारी फायनल आहे. आमच्या अनेक असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले आणि सांगितलं मग तुम्ही कामाला लागा. तरीही मला त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही, कारण मी मंत्र्याच्या पोटी जन्माला आलो नव्हतो.
किंवा खानदानी राजकारणात जन्माला आलो नव्हतो. कदाचित माझे वडील आमदार खासदार असते तर मी आतापर्यंत मला त्यात ताकद मिळाली असती, मी आमदार झालो असतो. 19ला उमेदवारी नाही, पण प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं आणि देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी सभा घेण्यासाठी आले. त्यांनी सांगितलं की राहुल दादांना तुम्ही आमदार करा, आम्ही त्यांना नामदार करतो. मीही त्या ठिकाणी गिरीश त्यांना सांगितलं, देवेंद्र फडणवीसांना, साहेब आमच्या मतदारसंघाचा एकमेव प्रश्न आहे तो म्हणजे शेती सिंचन पाण्याचा, तो तुम्ही सोडवणार असाल, मला खात्री आहे की केंद्रात आपलं सरकार आहे, राज्यात आपलं सरकार आहे, आपण दिलेला शब्द पाळतात. तुम्ही जर आमच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवला, डोंगराच्या पोटापोटानं हायराईज कॅनल आणण्याचं जे स्वप्न तुम्ही आम्हाला दाखवलं, जे पूर्ण केलं, तर तुमचा फोटो आम्ही देवाऱ्यात लावू आणि पूजा करू. फक्त पाण्याचा प्रश्न मिटवा, आमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न मिटवा. 5 वर्ष वाट पाहिली, त्याच्या अगोदरचे 5 वर्ष वाट पाहिली, नंतरची 5 वर्ष वाट पाहिली, पण आमच्या पाण्याचा प्रश्न मिटला नाही. म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी नानांना त्या ठिकाणी मदत करण्याचा आम्ही निर्णय घेतला. अन्याय काय असतो मला माहिती आहे. 2009ला माझ्यावर अन्याय झाला, 2019ला माझ्यावर अन्याय झाला, आता 24ला तर तुला तर पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी डिक्लेअर केलं की मी माझ्या भावाला मदत करतो. मला मात्र केली नाही, माझं नाव सुद्धा आलं नाही. आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण झाला. ज्या माणसाला 2014ला फक्त 9,500 मतं तिकडे होती, 2004ला अरुण नानाला त्यावेळेस फक्त 7,500 मतं तिकडे होती, आज तिकडे आम्ही 50,000 भाजपा नेऊन ठेवली, ती या पठ्ठ्याने नेऊन ठेवली होती, ते विसरून गेले. सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण झाला. सगळ्यांनी सांगितलं काही करा, तुम्हाला एकटं जायचं तर एकटं जा, पक्षाबरोबर राहायचं पक्षाबरोबर, आम्ही अजिबात काम करणार नाही. जो माणूस सदैव फसतो, जनतेला फसवतो, तुम्हाला फसवतो, स्वतःच्या भावाला फसवतो, त्याचा नाही झाला तर तुमचा काय होणार. म्हणून आम्ही सगळे एकत्र बसलो आणि अन्याय काय असतो, ती चीड, अन्याय काय असतो ते माझ्या वेदना मला माहिती आहे आणि त्याच वेदना नानांवर पण झाल्या आहे. मोकळ्या मनानं नानांना सांगितलं असतं तर त्याने पुन्हा एकदा कुर्बान केली असती, ही मला खात्री आहे. त्याच्या मैत्रीसाठी असा विश्वासघात करण्याची गरज नव्हती, विश्वासघात करण्याची गरज नव्हती. आणि मागच्या वेळेस नाना त्या ठिकाणी उमेदवारी त्या ठिकाणी सांगितलं, देवेंद्र फडणवीस गाडीत येत होते, त्या गाडीमध्ये मी सुद्धा होतो. विमानतळावरून त्या ठिकाणी व्यासपीठावर येईपर्यंत त्या ठिकाणी दादाने त्यांनी सांगितलं की माझी निवडणूक थोडीशी हातातून जाते. काय 19चा किस्सा सांगतो मी गाडीतला. माझी निवडणूक हातातून जाते, तुम्ही फक्त जनतेला सांगा की मला मंत्रिपद देणार, देऊ नका म्हणे पण सांगा. आणि तिथं निवडणूक फिरली, अन्यथा निवडणूक त्या ठिकाणी ताब्यात नव्हती. तसा शब्द आता पुन्हा देतील, देवेंद्र फडणवीस साहेब देतील किंवा वरचे लोक देतील, इथला आमदार साहेब आमचा आमदार करा पुन्हा मंत्री करतो असा शब्द कदाचित देतील. तसं होणार नाही मित्रांनो. महायुतीची पण पुन्हा सरता जर आली तर भुजबळांना मंत्रिपद मिळण्याशिवाय राहील का? झिरवाळांना मंत्रिपद मिळाल्याशिवाय राहील का? दादा भुसेंना मंत्रिपद मिळाल्याशिवाय राहील का? एका एका तालुक्यात 4-4 मंत्रिपद देतात का? देतात का? देतात का? सांगा, तुम्हीच सांगा. असा शब्द कदाचित पुन्हा अजून त्या ठिकाणी येईल, एखादी सभा होईल त्या ठिकाणी शब्द येईल की आता या ठिकाणी मागच्या वेळेस देऊ शकलो नाही, ह्या वेळेस देऊ. असं होणार नाही. मी कोऱ्या कागदावर बॉन्डवर लिहून देतो. आम्हालाही राजकारण कळतं. उत्तर महाराष्ट्रामध्ये गिरीश महाजन साहेब आहे, जयकुमार रावल साहेब आहे, अजूनही मोठे चेहरे आहे. या सगळ्यांना कदाचित सरकारमध्ये बसवायची वेळ आली तर बसवावं लागेल. आपला नंबर कुठे लागेल? कानोसा घेत होतो काल परवा 4-2 गावांमध्ये आलो नाही, एवढ्या वेळेस आपल्याला करावंच लागेल. अजिबात होणार नाही. कॅल्क्युलेशन मध्ये बसणार सुद्धा नाही. त्यामुळे भूलथापांना बळी पडू नका. एक काम करणारा सक्षम माणूस त्या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे. आम्ही सगळ्यांनी ठरवलं, त्यांच्याकडनं शब्द सोडून घेतला. आमच्या पाण्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न तुम्हाला सोडावा लागेल. 100 गावांना आमच्याकडे ट्रँकर येतात. किती? ह्या वर्षी 100 गावांना वाड्या वस्त्यांना ट्रँकर चालू होते. तुमच्याकडे किती चालू होते? जवळजवळ 26-27 गावांना त्या ठिकाणी ट्रँकर चालू होते. मग एवढ्या मोठ्या दुष्काळामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा आपल्याला करता आली नाही. शेजारचा सुहास कांद्यांचा आपण आदर्श घेतो. 5च वर्षात 4,500 कोटीची कामं केली. आपल्याला 10 वर्ष झाले तेवढी सुद्धा कामं झाली नाही. मग कामाचा कोण? 12वी नापास का ग्रॅज्युएट? आमच्याकडे प्रचंड मोठी त्या ठिकाणी लोकांमध्ये भ्रमनिराश झालेला आहे. संपूर्ण चांदवड तालुका म्हणतो का हा माणूस कोणाचे फोन उचलत नाही, हा माणूस कधी कोणाचं काम करत नाही.
15 दिवसातून एक वेळेस ऑफिसला येता, एक तासभर आणि त्या ठिकाणी निघून जाता, कोणाचे कामं होत नाही. शेतकऱ्यांची डीपी मिळाली तर 15-15, 20-20 दिवस डीपी मिळत नाही. तहसीलमध्ये गेलं तर त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. पंचायत समितीमध्ये कोणी काम करत नाही, जिल्हा परिषदमध्ये कोणी काम करत नाही, पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी काम होत नाही. प्रचंड निराशा पसरली आणि लोकांनी सांगितलं नाशिकचं पार्सल आता नाशिकला परत पाठवायचं आहे. तुम्हाला हा पाया रचायचा आहे, या ठिकाणी तुम्हाला पाया रचायचा आहे. तुम्ही जर इकडनं नानांना 50,000 मतं दिली तर राहिलेली मतं विजयाची आम्ही देऊ, हा शब्द आम्ही या ठिकाणी तुम्हाला देतो. आमच्याकडे वातावरण बदललंय, लोकांनी परिवर्तनाचा निर्णय घेऊन टाकलेला आहे. त्या ठिकाणी प्रत्येक गावात झालेल्या सभा जर तुम्ही बघितला, प्रत्येक गावामध्ये झालेले कार्यक्रम तुम्ही बघितले तर त्या ठिकाणी तुम्हाला चित्र लक्षात येईल. कारण प्रत्येक गटाचा सक्षम माणूस या ठिकाणी व्यासपीठावर बसलेला आहे. वडनेर गट असो, वडाळी गट असो, तळेगाव गट असो, दुगाव गट असो, प्रत्येकाकडे 10-10 हजार मताचे मालक किंवा 10-10 हजार मताचे त्या ठिकाणी ताकद असलेले माणसं या व्यासपीठावर आहे. 30-40 प्रमुख नेते या ठिकाणी बसलेले, संघाचे असतील, मार्केट कमिटीचे असतील, दूध संघाचे असतील, कादवा सहकार कारखान्याचे उपाध्यक्ष असतील, व्हाईस चेअरमन असतील, अशी ताकदवान माणसं नानांच्या त्या ठिकाणी व्यासपीठावर पाठीशी बळ देत आहे. त्यामुळे नानांना विजयापासून कोणीही रोखू शकत नाही, कोणीच रोखू शकत नाही. ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे. लोकांनी ठरवलंय, एकदा त्यांनाही 10 वर्ष दिले, त्यांनी काही केलं नाही. यांनाही 10 वर्ष दिलं, यांनी तर बट्ट्याबोळ केलाय. आजूबाजूच्या मतदारसंघांमध्ये बघा, मालेगावचा विकास किती झपाट्याने झाला, नांदगावचा विकास झपाट्याने झाला, सिन्नरचा विकास झपाट्याने झाला, येवल्याचा विकास झपाट्याने झाला. तुमचा आमचा विकास कुठे? नाना तुम्ही तरी देवळाचा केला, आमच्याकडे तर फार भकास आहे. तुम्ही झाले अनेक रस्त्याने तुमच्या गाड्या जात असताना एका गाडीत त्या ठिकाणी खड्ड्यात आपटून पंक्चर पण झाली, खड्डा पण आपटलं. आता नवीन प्रयोग झालाय, तुमचं बॅनर फाडलं काल रात्री 1-2 ठिकाणी. आमच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला, बॅनर फाडून नाना त्या ठिकाणी तुम्ही थांबू शकत नाही. जनतेच्या मनात तुम्ही आता घुसलेले आहे, तुम्हाला कोणी पराजित करू शकणार नाही. इथं बसलेली मी डोके मोजली मगाशी, एवढ्या डोक्यांनी फक्त 50 मतं दिली तरी 1 लाख मतं होतील. किती मतं होतील? इथं 2-2.25 हजार लोक मी बघितलं, मोजलं, 35-40 लाईन आहे आणि आजूबाजूला 50 लोक एका लोवर बसतायत. माझी नजर असते 2-2.25 हजार लोक या ठिकाणी बसलेली आहे. यांनी प्रत्येकानं साधा 50 मतं जरी बसल्या ठिकाणून मिळवली, साध्या फोनवर जरी मिळाली, तर नानाचा पराजय कोणी करू शकत नाही, गाफील राहून चालणार नाही. ते तुम्हाला करावं लागणार आहे. 8च दिवस या ठिकाणी शिल्लक राहिले. प्रत्येकाला रात्र पहाट करावे लागेल. नानांवर तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी आला. नाना जर प्रेम नसतं तर तुम्ही इथं आलेच नसते. मग त्या प्रेमाचं रूप आतापर्यंत सगळ्यांसाठी नानाने केलंय. सुख असेल, दुःख असेल, प्रत्येकाला मदत असेल, वेगवेगळ्या आपल्या सहकार्यांना बरोबर घेऊन पदावर बसवलेलं असेल. तुमची आता नैतिकता आहे की त्यांचं ते ऋण फेडण्याची. छोटे ना कुठे त्यांनी आपल्या कामात आलेले आहे. आपल्या भावासाठी बलिदान दिलेलं आहे, आपल्या कुटुंबासाठी बलिदान दिलेलं आहे, आपल्या परिवाराला कधी वेळ दिला नाही एवढा समाजाला त्यांनी वेळ दिलेला आहे. तुमच्या सुखादुखात पाठीशी उभे राहिलेले आहे. तुमच्यावर कधी संकट आलं तर खंबीरपणे घरचा माणूस म्हणून तुमच्या पाठीशी उभे राहिलेले. आज त्यांच्यावर वेळ आलेली आहे, त्याची परतफेड करण्याची खऱ्या अर्थानं 23 तारखेला विजयातनं आपल्याला ती द्यावी लागणार आहे. विजयाची द्यावी लागणार आहे. तुमच्याकडे जशी परिस्थिती तशी आमच्याकडे परिस्थिती आहे. हा कागद या ठिकाणी बातमी माझ्याकडे या ठिकाणी वृत्तपत्रातील एक बातमी आहे. चनकापूर उजव्या कालव्याची वहन क्षमता वाढवण्याच्या कामास मंजुरी. ऑगस्ट 2019 4.5 कोटी रुपये मंजूर आहेत. काय मंजूर आहे? 4.5 कोटी रुपये मंजूर आहे. म्हणजे माझ्या मते चनकापूर पासून तर रामेश्वर पर्यंत त्याची वहन क्षमता आणि रुंदी वाढवायची होती. 19 काम झालं. हे काम झालं असतं तर तुमचं त्या ठिकाणी चनकापूर मधलं पाणी दुसऱ्या दिवशी तुमच्या गावात पोहोचलं असतं. कुठे विजू आलं असतं की नसतं आलं? जो चनकापूर भरायला 25 दिवस लागतात, 42 दिवस लागतात, तो तो रामेश्वर भरायला कदाचित 8 दिवसात भरला असताना पुढच्या गावांना पाणी मिळालं असतं. जी मागच्या दुष्काळामध्ये लोकांची फसवणूक झाली, ही कामं जर 19लाच पूर्ण झाली असती तर दुष्काळानं होरपळलेली जनता त्या ठिकाणी होरपळली की नाही होरपळली? हे काम 20ला जर झालं असतं, प्रशासकीय मंजुरी त्याची 19ला झालेली आहे, ते काम जर वेळेत पूर्ण केलं असतं
तर चनकाप त्या ठिकाणी रामेश्वरचं पाणी झाडीपर्यंत पोहोचायला वेळ लागला नसता, उमराण्यापर्यंत पोहोचायला वेळ लागला नसता. हे काम कोणी करायचं हो? 19 ला झालेल्या प्रशासकीय मंजुरांचे कामं अजून चालू होत नसतील. अशाच गमती आमच्या रस्त्यांच्या आहे. 5-5 वर्षापूर्वी बाबा, 3-3 वर्षापूर्वी ज्या प्रशासकीय रस्त्यांच्या मंजुऱ्या, प्रशासकीय मंजुऱ्या झाल्या, त्यांची अजून कामं सुद्धा सुरू झालेली नाही. असा निष्क्रिय आमदार आपल्याला हवा की चंचल आमदार आपल्याला हवा, हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. नानांचा स्वभाव थोडासा ताईट आहे, परंतु कामाला मात्र चांगला. जसा आपण एखादा बैल घेताना किंवा घोडा घेताना काय करतो? तापटच घेतो ना, का बशा बैल घेतो? तापटच घेतो ना. तशी गंमत नानांची आहे. प्रशासनामध्ये मी त्यांना जवळून बघितलेलं आहे. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, तुमची नगर परिषद असेल, या प्रत्येक ठिकाणी काम करताना त्या संस्थेला उंचीवर नेण्याचं त्यांनी काम केलंय. प्रत्येकाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. कृषी बाजार त्या ठिकाणी कृषी सभापती असताना तर प्रत्येक गावागावामध्ये त्या ठिकाणी प्रचंड मोठी कृषीची कामं तुम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. आम्ही डोळ्यांनी बघितलेली आहे. आणि म्हणून एवढीच एक विनंती करतो, एक चांगल्या माणसाला एकदा संधी देऊन बघा. 10 वर्ष त्यांना दिली, 10 वर्ष यांना दिली, 5 वर्ष आता हरकत नाही आपल्याला दुसरी संधी द्यायला. आम्ही आमच्याकडे दिली असती, तुमचा विचार पण केला नसता, परंतु तिथं सक्षमच नाही. त्यांना ते सोडून दुसरे सक्षम वाटतच नाही. त्याच्यामुळे ती ठिकाणी आमची निवडणूक आता आमच्या हातातून गेलेली आहे. म्हणून या मतदारसंघाला पुन्हा वळणावर आणायचं असेल, या मतदारसंघाला प्रगतीच्या दिशेने न्यायचं असेल, या मतदारसंघाला पुन्हा विकासाकडे न्यायचं असेल, तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला पुढे न्यायचं असेल, आरोग्याचे प्रश्न सोडवायचे असतील, तरुणांचे प्रश्न सोडवायचे असतील, MIDCचे प्रश्न सोडवायचे असतील, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल, सिंचनाचा प्रश्न सोडवायचा असेल, तर नानाशिवाय पर्याय नाही. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आपल्याला उभं राहावं लागेल. बोलण्यासारखं खूप काही आहे, अजूनही कित्येक वेळ बोलू शकतो नाना, पण तो लोक कंटाळतील. हा जो तुमचा नार पार गिरणा जो प्रकल्प आहे ना, ती सुद्धा तुमची मेहरबानी नाही. पुढे गिरीश महाजन होते, दादा भुसे साहेब होते म्हणून हे झालं, अन्यथा तुम्हाला ते माहीत पण झालं नसतं. आणि ते होता होता अजून कित्येक वर्ष जातील याची काही गॅरंटी नाही. कारण केंद्राचं जलसंपदाचं बजेट आहे, राज्याचं जलसंपदाचं बजेट आहे 32,000 कोटी. शेवटच्या 15 दिवसामध्ये या ठिकाणी राज्य मंत्रिमंडळाने त्या ठिकाणी जवळजवळ 1 लाख कोटी त्या ठिकाणी प्रस्ताव मंजूर केलेले आहेत. पाणी पुरवठ्याच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. त्यामध्ये तुमचा नारपार गिरणा आहे, त्यामध्ये एकदऱ्या गंगावर वैतरणा गोदावरी आहे, त्यामध्ये सिन्नरची पाणी पुरवठा वैतरणा गारगाई आहे, नागपूरच्या काही योजना आहे. 1 लाख या ठिकाणी राज्याचं बजेट सुद्धा नसताना लोकांची दिशाभूल करण्यासाठी खऱ्या अर्थाने हा प्रयोग आहे. तुम्हाला माहिती असेल, बगरे सरांनी, रामोल कोल्हेंनी त्या ठिकाणी केंद्रामध्ये प्रश्न विचारला पहिल्याच अधिवेशनामध्ये, आमची नार पार योजना मंजूर आहे का म्हणे. लेखी प्रश्नामध्ये CR पाटील साहेबांनी त्या ठिकाणी उत्तर दिलं की ही योजना व्यवहार्य नाही, आम्ही नामंजूर केली आहे. सरकारला धडाडून जाग आली की आता काही खरं नाही. उत्तर महाराष्ट्रातले आणि मराठवाड्याचे सगळे आमदार पडतील ही बातमी पसरली तर, ही बातमी जर पसरली तर मराठवाड्यातले आणि उत्तर महाराष्ट्रातले सगळेचे सगळे आमदार या ठिकाणी पडतील. घाई सरकारनं राज्यपालाकडनं मंजुरी घेतल्याने हा आदेश काढलाय. अनेक त्रुटी त्याच्यात आहे नाना, त्या तुम्हाला भविष्यात पूर्ण करावं लागणार आहे. एवढं सोपं नाहीये, शासनाचं तेवढं बजेटच नाहीये. केंद्राची भविष्यामध्ये मदत घ्यावी लागणार, पण केंद्राने हा प्रकल्प ऑलरेडी नामंजूर केलेला आहे. त्यामुळे बराच मोठा ट्विस्ट आहे. पण याच्या नावाखाली आता मतं मागितला जातील, ती सुद्धा तुमची फसवणूक असणार आहे, ती सुद्धा फसवणूक असणार आहे. पुन्हा एकदा विनंती करतो की चांदवड तालुक्यामध्ये आम्ही नानांची विजयाची मतं आम्ही त्या ठिकाणून देणार आहोत. ती मतं जास्त काही सांगत नाही, पण कमीत कमी 35,000च्या पुढे आणि 45,000च्या पुढे असणार आहे. कारण आमच्या क्षमतेशिवाय आम्ही जास्त बोलत नाही. आणि तुम्हाला 2009 पासून माहिती आहे, डॉक्टर कुंभारडे आणि ही मंडळी ज्या बाजूला जातील त्या ठिकाणी विजय हा नक्की असतो, नक्की असतो. हे आश्वासन या देवीच्या प्राणांगणात तुम्हाला देतोय, दुर्गा मातेच्या समोर या ठिकाणी देतोय. नानांचा पराजय होणार नाही. फक्त इकडनं तुम्ही 50,000 मतं द्या, नानाला कोणी थांबवू शकत नाही. ती देण्याची जबाबदारी आता तुमच्यावर सोडतोय. कारण नाना तुमच्या भरोशावर उभे राहिलेले, तुमच्या विश्वासावर उभे राहिलेले.
आणि नानांना आम्ही तपासून पाहिलं की नाना खरंच तुम्ही इकडनं मतं घेतात का, त्यांच्यावर पण भरोसा ठेवला नाही. आम्ही थोड्याशा सर्वेच्या टीम पाठवल्या, प्रत्येक गावामध्ये 50 लोक चेक केली. आदिवासी वस्ती असेल, दलित वस्ती असेल, दुकानदार असेल, शेतमजूर असेल, गावातले पुढारी असेल, या प्रत्येकाकडे आम्ही माणसं पाठवली पाठिंबा देण्याच्या अगोदर. त्या प्रत्येकाने सांगितलं का इथं नाना सोडून आम्ही मतं देणार नाही. 4-2 गावात सोडले तर नाना तुम्ही जवळजवळ ऍव्हरेजली 70% चालतात. तो विश्वास आम्हाला निर्माण झाला म्हणून आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा दिला. त्या विश्वासाला कृपा करून तडा जाऊ देऊ नका. एक विकासाचं नवीन पर्व चांदवड देवळा मतदारसंघाचं आपण चालू करणार आहोत. त्या विकासामध्ये आपल्याला नानांना साथ द्यायची आहे. थोडंफार काही चुकलं असेल तर पदरात घ्या त्यांच्याकडनं. 100% चुकणारच नाही. पण जो जास्त काम करतो त्याला विरोध पण जास्त होत असतो. ज्याला कामच करायचं नाही त्याला विरोध सुद्धा नसतो. त्याला फक्त घरात बसायचं असतं, त्यामुळे त्याला विरोध होण्याचा प्रश्न पण नसतो. जो माणूस काम करतो त्यालाच थोडाफार विरोध होत असतो. हे समजून घ्या. कामाच्या माणसाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. या मतदारसंघाच्या भविष्याच्या ज्यासाठी आपल्याला त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आणि त्यांची निशाणी काय आहे? फार कमी आवाज आहे. त्यांची निशाणी काय आहे? नंबर 8 आहे. त्यांचं 8 नंबर आहे. मतदान 20 तारखेला आहे. सर्वांनी ओळखपत्र सोबत घ्यायचं आहे. आजच बसल्या बसल्या 50 लोकांना तुम्हाला फोन करायचे आहे, मित्राला करायचा आहे, नातेवाईकांना करायचं आहे आणि सांगायचं आहे आम्ही ठरवलंय आता नानांना निवडून द्यायचं आहे. आमचं ठरलंय. नानांना रिक्षाने आपल्याला कुठे पाठवायचंय? मुंबईला. कसाऱ्याचा घाट मध्ये लागतो, तो घाट सुद्धा अडथळा आणू शकत नाही. उताराने आपल्याला पोहोचून द्यायचं आहे आणि नानांना आमदार म्हणून आपल्याला बघायचं आहे. एवढाच शब्द मी तुम्हाला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.